बघा चला, आपल्याला काय दिलेलं आहे बघा. बिग बँग थेअरी कास्ट विशेष टू फाइंड आउट द नंबर ऑफ वेज इन विच वर्ड ॲस्ट्रॉनॉट कॅन बी स्क्रॅम्बल्ड. दे फाइंड दॅट द नंबर ऑफ वेज इन विच इट कॅन पुट इन अनस्क्रॅम्बलिंग पझल्स आर. म्हणजे आपल्याला याच्या थोडक्यात काय, हे किती पद्धतीने अरेंज करता येऊ शकते हे फक्त कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे त्यांनी फक्त ते एक वेगळ्या लँग्वेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ॲस्ट्रॉनॉट हा शब्द बघा, ASTRONAUT. तर अशा वेळेस आपण काय करतो, पहिल्यांदा टोटल लेटर किती आहेत ते बघू. टोटल लेटर किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आपले टोटल लेटर किती झाले? 9. मग आपण कसं करतो? 9 फॅक्टोरियल पहिल्यांदा. आता त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय, याच्यामध्ये रिपीट कोणतं झालंय का, ह्या ॲस्ट्रॉनॉट शब्दामध्ये कोणते कोणते लेटर रिपीट झाले ते चेक करायचे. आता जर बघितलं तर हे किती वेळा आहे? 2 वेळा आहे. 1, 2. मग त्यावेळेस काय करणार आपण, हे 9 फॅक्टोरियलला डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल करणार. अजून कोणतं रिपीट झालंय का? टी. बघा टी इथे एक आहे, इथे एक, म्हणजे टू परत 2 फॅक्टोरियल. त्याच्यानंतर अजून नाही, एवढे दोनच रिपीट झालेले आहेत. म्हणजे करणार काय आपण, काल लास्ट लेक्चरला देखील बघितलं आपण की टोटल वर्ड किती आहेत ते बघायचे, तेवढं फॅक्टोरियल घ्यायचं डिवायडेड बाय, रिपीट झालेलं असेल तर त्यानं डिवाइड करायचं फक्त. आता 9 फॅक्टोरियलचं कसं बघितलं होतं आपण, फॅक्टोरियल कसं काढतो 9 फॅक्टोरियलचं? 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 इंटू 2 इंटू 1. ओके, फक्त आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. बघा बरं कॅल्क्युलेशन करून किती येते. याच्यामध्ये काय होईल, 2 इंटू 1 हे कॅन्सल होऊन जाईल. परत 2, 1 2 2 2 4. म्हणजे आपल्याला फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं कशाचं, 9 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 2 इंटू 3. ओके, एवढं कॅल्क्युलेशन करायचं. याचे किती येते कॅल्क्युलेशन? 90,720. याचं कॅल्क्युलेशन किती ते 90,720. ओके, 90,720. 90,720. ओके, चला नेक्स्ट. समितीच आहे. हा आता एक बघा बरं, याचं ओवेल्स आर नेव्हर टुगेदर. काल बघितलं आपण, ओवेल्स आर नेव्हर टुगेदर. ओवेल्स आर नेव्हर टुगेदर. करा बरं सॉल्व. ओवेल्स आर नेव्हर टुगेदर काल बघितले आपण. ओवेल्स आर नेव्हर टुगेदर कसं कॅल्क्युलेट करायचं.
चला शब्द कोणता दिला आपल्याला एक्स्ट्रा EXTRA. मग काल आपण काय बघितलं होतं जसं की एखाद्याची पास होण्याची 40% प्रोबॅबिलिटी आहे तर नापास होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे तर आपण त्यावेळेस कसं करणार नापास होण्याची शक्यता किती आहे तर 60%. कारण की पास होण्याची 40% आहे तर नापास होण्याची किती 60% आहे. मग अशा वेळेस काय करणार आपण आता पहिल्यांदा ओवेल्स आर ऑलवेज टुगेदर असल्यावरती किती येते आणि त्याचं टोटल मधून मायनस केलं की आपलं काय येतं ओवेल्स आर नेव्हर टुगेदर. मग पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ वे अरेंजमेंट टोटल नंबर ऑफ वे अरेंजमेंट किती येईल हे? किती वर्ड आहेत 1 2 3 4 आणि 5 म्हणजे किती 5 फॅक्टर येईल. ह्याच्यामध्ये रिपीट कोण आहे का रिपीट कोणीच नाही. मग 5 फॅक्टर किती येईल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 5 चौक 20 20 3 60 60 दोन्ही 120 म्हणजे हा टोटल शब्द किती 120 पद्धतीने अरेंज केला जाऊ शकतो बरोबर. आता करायचं काय की ज्यावेळेस ओव्हल्स ऑलवेज टुगेदर असल्यावरती किती पद्धतीने अरेंज करता येते ते काढून घेऊ म्हणजे ओव्हल्स ऑलवेज टुगेदर ओव्हल्स ऑलवेज टुगेदर ओव्हल्स ऑलवेज टुगेदर ओके. तर त्याचं किती होईल आता बघा याच्यात ओव्हल्स कोणते कोणते आहेत एक तर ई एक आहे आणि दुसरा ए आहे. मग मी ई आणि ए एकत्र लिहितो ओके. राहिली शब्द कोणते एक सी आर एक सी आर. मग अशा वेळेस काय करायचं की हा जो ई आणि ए हा काय करायचा आपण एक सेपरेट वर्ड कन्सिडर करायचा. हा एक झाला एक दुसरा झाला हा तिसरा झाला आर चार चौथा झाला म्हणजे हे काय झालं आपलं 4 वर्ड झाले 4 फॅक्टोरियल इन टू. आता हे कसं तुम्ही अरेंज करू शकता पहिल्यांदा ए सुरुवातीला घेऊ शकता परत एक्सची जागा ठेवू शकता परत टीच्या जागा ठेवू शकता परत आरच्या जागा ठेवू शकता आणि असं स्क्रॅम्बलिंग अरेंजमेंट करू शकता. आता दुसरं तुम्हाला याच्यामध्ये देखील ऑप्शन आहे बघा ए आणि ए हे वेगवेगळ्या पद्धतीनं पहिल्यांदा ए घेऊ शकता दुसऱ्यांदा ई घेऊ शकता किंवा पहिल्यांदा ई घेऊ शकता नंतर ए घेऊ शकता म्हणजे काय करणार 4 फॅक्टोरियल इंटू 2 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल ओके. तर काय करा आता हे चाला नाही 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल करा ह्याचे जेवढी टोटल येईल ती 120 मधून मायनस करा. तोपर्यंत मी सिस्टम रिसेट करतो.
ओके, हेच चाललं होतं ना याचं आपलं. ओव्हल्स आर नेवर टुगेदर. मग मी आता पटपट सॉल्व्ह करतो बघा. एक्स्ट्रा EXTRA किती शब्द आहेत? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे टोटल टोटल किती होईल? 5 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये कोणता रिपीट नाही म्हणजे काही नाही. 5 फॅक्टोरियल किती होतं? 120 येतात. मग आता ओवेल्स ऑलवेज टुगेदर असल्यावर किती येते? ओवेल्स ऑलवेज टुगेदर. ओवेल्स किती आहेत? 2. ए आणि ए. बाकीचं राहिलं काय? EXTR. 1 2 3 4. मग याचे किती येईल? 4 फॅक्टोरियल इंटू ई आणि ए हे 2 वर्ड आहेत म्हणजे काय येणार? त्याचं 2 फॅक्टोरियल. म्हणजे 4 फॅक्टोरियलचं किती येईल? 4 × 3 × 2 × 1 इंटू 2 × 1. बरोबर. 4 3 12, 12 2 24, 24 2 48. मग हे काय केलं आपण? ओवेल्स ऑलवेज टुगेदर. मग मी ह्या टोटलमधून ओवेल्स ऑलवेज टुगेदर मायनस केलं तर आपलं काय येईल? ओवेल्स नेव्हर टुगेदर. जे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ओवेल्स नेव्हर टुगेदर इज इक्वल टू 120 मायनस 78 इज इक्वल टू सॉरी 120 मायनस 48 इज इक्वल टू 72. ओके, चला नेक्स्ट. बरोबर. आता याचं सांगा बरं उत्तर किती ते. ओवेल्स ऑलवेज कम टुगेदर. किती? 360. बस चेक करो. कॅपिटल कॅपिटल किती वर्ड आहेत त्याच्यामध्ये? सॉरी, याच्यात ओव्हल्स कोणते कोणते आहेत? ओव्हल्स कोणते कोणते आहेत? ए, आय, ए आणि आय. पण ए किती आहेत? 2 आहेत. त्याच्यानंतर राहिलं काय? CPTL. बरोबर. ओव्हल्स आणि त्याच्यानंतर ना आपण त्याच्यापुढे वर्ड लिहिले. तर आता आपण करतो काय की हा एक टोटल वर्ड कन्सिडर करतो. 1 2 3 4 5. 5 आलं म्हणजे किती आलं? हे 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल इंटू
हे किती येईल 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल, कारण की ए आपला रिपीट आहे. 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 3 इंटू 2 डिवायडेड बाय 2. 2 कॅन्सल झाले. 5 चौक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120, 12 त्रिक 36, 360. ओके गुड. 360. ओल्स ऑलवेज कम्प्युटर मॅथमॅटिक्स बरोबर यायचं किती ते. किती आलं उत्तर? 1,20,960 का 12,000? 1,20,000. ओके चेक करू आपण. मॅथमॅटिक्स MATHEMATICS. आता याच्यातले ओव्हल्स कोणते कोणते आहेत? ए, ई, परत ए, आय, हा टीला मी केलं. हा टी आहे, टी आय. ओके, 1 2 3 4. ओके, म्हणजे ओव्हल्स कोणते कोणते झाले आपले? ए,
ओके, मॅथमॅटिक्स शब्द होता ना आपला. MATHEMATICS. त्याच्यातले ओल्ड्स कोणते कोणते आहेत? 1 2 3 4. ये ई ये आय. ओके, त्याच्यानंतर राहिलेले वर्ड कोणते आहेत? एम पी एच एम पी सी एस. आता टोटल वर्ड किती झाले आपले? हा एक, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 8. हे टोटल वर्ड किती झाले? 8. म्हणजे 8 फॅक्टोरियल इंटू हे किती आहेत वर्ड? 1 2 3 4. 4 फॅक्टोरियल. ओके, आता याच्यात रिपीट कोणते कोणते आहेत? याच्यामध्ये ए 2 वेळा रिपीट आहे, डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू. आता याच्यामध्ये डबल कोण कोण आहेत? आय एम एक आहे, 2 एम 2 वेळा आहे, 2 फॅक्टोरियल इंटू परत ती किती वेळा आहे? 1 2. ओके, इंटू 2 फॅक्टोरियल. तर 8 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल किती होईल? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 इंटू 2 इंटू 1 इंटू 2 इंटू 1. हे 2 इंटू 1 2 इंटू 1 कॅन्सल, बेदुनी 4 हे 4 कॅन्सल. राहिलं काय आपलं? फक्त 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2. ओके, इंटू हे 3. याचं कॅल्क्युलेशन किती येते? एक लाख 20,960. बरोबर आहे, 1,20,960 एवढे वेळा येईल. कॉर्पोरेशन ओवेल्स अल्वेज कम टुगेदर. बघा बरं किती येते कॉर्पोरेशन?
झालं 50,400. आवाज येतो का बाहेरचा जास्त येतोय? ओके. कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन. त्याच्यात वर्ड्स कोणते? ए आय 2 3 4 5. ओके. 1 2 आय परत E. राहिली शब्द कोणती? CRPRTM. कॉर्पोरेशन. हा टोटल एक कन्सिडर केला. हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा. म्हणजे हे किती झालं आपलं? 7 फॅक्टोरियल इंटू ह्याच्यामध्ये हे किती आहेत? 1 2 3 4 5. 7 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय ह्याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3. हो, 3 वेळा रिपीट. 3 फॅक्टोरियल. याच्यामध्ये किती आहेत बघा? R 1 2 इंटू 2 फॅक्टोरियल. अजून कोण रिपीट आहे का? कॉर्पोरेशन एकदाच आहे ना? ओके. तर 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 काय लिहिलं नाही तर चालेल. 5 × 4 × 3 × 2 डिवायडेड बाय 3 × 2 झालं. ओके. 3 × 2 कॅन्सल झालं. हे 2 कॅन्सल झाले. म्हणजे राहिलं काय आपलं? 7 2 6 × 5 4 आहे ना? 5 × 4 × 3 × 5 × 4. सेवन इंटू 6 × 5 × 4 × 3 × 5 × 4. 50,400. बरोबर आहे. 50,400. 50,400. ओके. ओवेल मे ऑक्युपाय ओनली ऑड पोझिशन. बघा बरं. मशीन जमल नाही सॉल्व करायला का? सॉल्व करून देऊ? एकशे 44. नाही, चुकलं ना. बघा, आपला काय शब्द आहे? मशीन. यम झालं.
आपल्याला हे जरा वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. ओके. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मशीन या शब्दामधले ओवेल मे ऑक्युपाय ओनली ऑड पोझिशन. MACHINE. किती शब्द आहेत बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. मग याच्यामधले ओवेल्स कोणते कोणते आहेत? ओवेल आय ए आय आणि ई. बरोबर, हे 3 ओवेल झाले. आणि कॉन्सोनंट किती राहिले? कॉन्सोनंट कोणते कोणते आहेत? MCHN. बघा, ओवेल्स किती आहेत? 3 आहेत. कॉन्सोनंट किती आहेत? 4 आहेत. आता आपल्याला ते काय म्हणतात की ओवेल्स फक्त ऑड पोझिशनला ठेवायचे आपल्याला. 576. बरोबर आहे, 576 हे बरोबर आहे. ओवेल्स कुठे ठेवायचे? आपल्याला ऑड पोझिशनला ठेवायचे. मग ऑड पोझिशन कोणती झाली? 1 2 3 4. म्हणजे 4 ठिकाणी 3 वर ठेवायचे आहेत. 4 ठिकाणी 3 वर ठेवायचे आहेत. म्हणजे आपण कसं म्हणणार? NPR इज इक्वल टू N फॅक्टोरियल डिवायडेड बाय N मायनस R फॅक्टोरियल. आता N किती झाले? आपण किती बॉक्स आहेत? आपल्याला 4 आहेत. म्हणजे 4P. किती वर्ड आहेत? 3. म्हणजे 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, याचं किती घेणार होता आपण? 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 4 मायनस 3 म्हणजे 1 फॅक्टोरियल. बरोबर, म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1, 4 3 12, 12 2 24. आता त्याच्यानंतर हे झालं कशाचे? ओवेल्सचे. ओवेल्सचे. आता कॉन्सोनंट. कॉन्सोनंटला किती जागा आहेत? 1 2 3 आहेत. बरोबर, 1 2 3 आहेत. कॉन्सोनंटला अजून 4 असतील ना जागा. मशीन
हा आता 4 कॉन्सोनंट आहेत, हे 3 झाले आणि हे 4 7, म्हणजे आपण कसं होणार, याचे किती येईल 4 फॅक्टोरियल, याचं 4 फॅक्टर म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 24. मग काय करायचं, हे 24 गुणिले 24 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, हे किती येते 576 येते. 24 गुणिले 24, हे 4 आहेत म्हणून त्याचं डायरेक्ट 4 फॅक्टोरियल घेतलं आपण. कारण की जर ओवेल्स हे पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्याला ठेवलं, पण सातव्याला काय येणार आहे, परत कॉन्सोनंट येणारच आहे ना, म्हणून त्याचे डायरेक्ट 4 फॅक्टोरियल घेतले. ओके, तुमचं उत्तर बरोबर आले. नेक्स्ट, नेवर टुगेदर काढायचं बरं का आता, नेवर टुगेदर एक्स्ट्रा. कॉम्बिनेशन मला वाटतं आपण दिवाळी नंतरच घेऊ आता, कारण ते नवीन चालू करण्यात काय अर्थ नाही. ते 5 मिनिटच राहिले. बहात्तर, बघा एक्स्ट्रा, EXTRA, 1 2 ई आणि हे झाले काय आपले एक्झाम्पल याचं, XTR याचे किती येते टोटल, हे 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल, रिपीट कोणतेच नाही, 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 2, वेदूनचे 12 जुने, त्यातील 12 पासून 24 जुने 48, 48 आलं. आणि हे टोटल किती झाले, 1 2 3 4 5, म्हणजे 5 फॅक्टोरियलचं किती येतं 120 मायनस 48 72, बरोबर आहे, हे रिपीट झालंय मला वाटते.